तुमच्या माहितीसाठी मालमत्तेच्या वादामध्ये अनेकदा बहिणींना सांगितलं जातं की एकदा का हक्कसोड पत्रावर सही केली की सगळं संपलं, तुझा आता या जमिनीवर कोणताही अधिकार नाही. पण कायदेशीर सत्य त्यापेक्षा काही वेगळं आहे, ते आपण जाणून घेऊयात. जर तुम्ही दबावाखाली किंवा फसवणुकीने हक्कसोड केला तर तो रद्द करता येतो. हक्कसोड पत्र रद्द होण्याची मुख्य कारणं काय आहेत? कायद्यानुसार हक्कसोड पत्र रिलीज डीड रद्द करण्यासाठी फक्त पश्चाताप पुरेसा नसतो. पण जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की तुमच्यावर भावनिक किंवा शारीरिक दबाव टाकला होता, 2 तुमची दिशाभूल करून किंवा फसवणुकीनं सही घेतली होती, 3 पत्रातील मजकूर तुम्हाला चुकीचा सांगितला होता, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही हे पत्र कोर्टाच्या माध्यमातून आवाहित करू शकता. तर तुम्हाला हक्कसोड पत्र रद्द करायचं असेल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्ट कॅन्सलेशन ऑफ डीडसाठी दावा करावा लागतो, दाखल करावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया साधारणपणे दस्त नोंदणीपासून झाल्यापासून 3 वर्षांच्या आत करणं आवश्यक आहे. जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल आणि तुमचा कायदेशीर हिस्सा डावलला गेला असेल तर न्यायालय यावर स्थगिती देऊ शकतं आणि तुमची सही रद्दबातल ठरू शकते. बहिणींनो, मालमत्तेच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तो मजकूर नीट वाचा. घाईत किंवा कोणाच्याही दबावाखाली सही करू नका. लक्षात घ्या, कायद्याने तुम्हाला तुमच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये भावाप्रमाणेच समान हक्क दिलेला आहे. तुमची फसवणूक झाली असेल तर बिलकुल गप्प बसू नका, कारण कायद्याचा आधार अजूनही तुमच्याकडे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.